सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान आता पार पडत आहे आणि मतदानाच्या दरम्यान महायुती आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडलाय। मतदान केंद्राच्या बाहेर असणाऱ्या बूथवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती। घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता। खबरदारी म्हणून आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आणखी वाढवलाय। तर या प्रकरणावरून जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं गुंडांना निमंत्रण देण्यात आल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे। ईश्वरपूरमध्ये आणि आष्टामध्ये फार चांगलं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे। समोरच्यांच्या पायाखालची वाळू हल्ल्यामुळे अनेक गुंडांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे। तुम्हालाही फिरताना इथं दिसतील की अनेक बाहेरचे गुंड आणि वेगवेगळे लोक आणून प्रत्येक बूथवर उभा करण्याचं काम झालंय। पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे की या गुंडांपासून जनतेचं संरक्षण त्यांनी समर्थपणाने करावं।